नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजची आजची मॉर्निंगची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे युती संपुष्टात आलेली आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मालेगावमध्ये शिवसेना भाजपची युती होईल का, या संदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती आणि अनेक ठिकाणी तर्क लावले जात होते की या ठिकाणी युती होईल. परंतु आज महत्त्वाचा अपडेट पुढे आलेला आहे की या ठिकाणी युती संपुष्टात आलेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना स्वतंत्र उमेदवार देणार आहे. काल रात्री 11:30-12 वाजेच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीची नाशिक येथे मीटिंग संपन्न झाली, बैठक संपन्न झाली. यामध्ये प्रामुख्याने नामदार गिरीशजी महाजन ही संपूर्ण बैठक संबोधित करत होते. त्यामध्ये मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांनी भूमिका ते बजावत आहेत ते म्हणजे आमदार डॉक्टर राहुलजी आहेर या बैठकीला प्रमुख उपस्थित होते. त्याच पद्धतीने जिल्हाध्यक्ष निलेश कचवे असतील, जिल्हा महामंत्री कमलेशजी निकम असतील, ज्येष्ठ नेते सुनीलजी गायकवाड असतील, ज्येष्ठ नेते अद्वैजी हिरे असतील, त्याच पद्धतीने शहराध्यक्ष देवा पाटील असतील. तसेच या संपूर्ण मीटिंगमध्ये दूरध्वनीवरून बंडू काका बच्छाव हे देखील सहभागी झाले होते आणि या दरम्यान या बैठकमध्ये युती न करण्याचा निर्णय घेण्यात आला. काल आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजतर्फे सकाळी एक बातमी प्रकाशित केली होती. त्यामध्ये बंडू काका बच्छाव यांची प्रखर मुलाखत घेतली होती, त्यांची बाईट घेतली होती आणि त्यामध्ये बंडू काका बच्छाव यांनी या युती संदर्भात नाराजी व्यक्त केली होती आणि या युती जर झाली तर भारतीय जनता पार्टीला कुठेतरी या ठिकाणी फटका बसू शकतो आणि भारतीय जनता पार्टीचं एवढं वर्चस्व असताना युतीचा अट्टहास का, असा प्रश्न या ठिकाणी बंडू काका बच्छाव यांनी व्यक्त केला होता. आणि बंडू काका बच्छाव यांनी ही युती न करता भारतीय जनता पार्टी स्वतंत्र या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी मागणी या ठिकाणी बंडू काका बच्छाव यांनी केलेली होती. आणि खऱ्या अर्थाने जर आज युती तुटली, जर बंडू काका बच्छाव यांची मागणी पूर्ण झाली अशी या ठिकाणी चर्चा पुढे येत आहे. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक मालेगाव महानगरपालिकेच्या दरम्यान लढवणार आहेत. खऱ्या अर्थाने मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये 24 जागा येत असतात, त्यापैकी 22 जागा या हिंदू बहुल या मतदारसंघामध्ये किंवा प्रभागामध्ये येत असतात. त्यामुळे 22 जागांचं मोठं महत्त्व या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये मालेगाव महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मानलं जातं. त्याचमध्ये आपण जर बघितलं तर 22 जागांसाठी ही संपूर्ण महायुतीमध्ये संपूर्ण चर्चा होणार होती आणि ही चर्चा होत असताना भारतीय जनता पार्टीने झालेल्या कालच्या बैठकीमध्ये 11 किंवा 12 जागांचा अट्टहास धरलेला होता आणि यामध्ये जे शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील त्यांनी हे संपूर्ण या ठिकाणी मागणी फेटाळली आणि त्यांनी 6 किंवा 7 जागा देण्याची या ठिकाणी कबुली दिली. परंतु भारतीय जनता पार्टीच्या या बैठकीमध्ये आम्हाला 11 जागा पाहिजे अशी संपूर्ण भूमिका ठेवण्यात आली आणि त्यावेळेस युती तुटल्याचं या ठिकाणी चित्र दिसून आलं. खऱ्या अर्थाने 6 किंवा 7 जागा देण्यासाठी शिवसेना तयार होती, परंतु भारतीय जनता पार्टीच्या अनुषंगाने 11 जागांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि 11 जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला न मिळाल्याने ही युती खऱ्या अर्थाने तुटलेली आहे. परंतु यामध्ये काल ज्यावेळेस बैठक झाली आणि युती तुटल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी कोणत्या उमेदवारांना उमेदवारी देऊ शकते या संदर्भात चर्चा हे मालेगाव शहरामध्ये सुरू झालेली होती आणि त्या दरम्यान प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने या संपूर्ण जे काही भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार असतील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस उमेदवारांच्या संपूर्ण मतानुसार काही उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करण्यात आलेली होती. प्रभाग क्रमांक 1 मधून मुकेश गवळी, विजय देवरे, बापू कोळी आणि महेश वाघ यांना उमेदवारी मिळू शकते. त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 2 मधून छायाताई शिंदे, दुर्गेश कोते, विठ्ठल बर्वे
यांच्याकडे उमेदवारी जाऊ शकते। त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 9 मधून गुलाब पगारे, भीमेश्वर महाजन यांच्या घरामध्ये उमेदवारी जाऊ शकते। तसेच युवा गीते, संजय कन्नौर यांच्याकडे उमेदवारी जाऊ शकते। त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 10 मध्ये दिनेश साबणे, भीमा भडांगे, देवा पाटील यांच्याकडे उमेदवारी जाण्याची शक्यता आहे। त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण जर बघितलं तर प्रवीण बच्छाव, दीपक गायकवाड, वीरेंद्र देवरे आणि त्याच पद्धतीने बापू बच्छाव किंवा रवींद्र हिरे यांच्याकडे उमेदवारी जाण्याची शक्यता आहे। त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 12 मध्ये मदन बापू गायकवाड, राजेंद्र शेलार, मुथाभाऊ आहेर, सुनील चौधरी किंवा सुधीर जाधव यांच्याकडे उमेदवारी जाण्याची शक्यता आहे। प्रबंधोई महाराष्ट्राने रात्री संपूर्ण सर्वे केला आहे आणि यामधून या संपूर्ण प्रभाग 6 मधून म्हणजे या संपूर्ण 6 प्रभागामधून हे उमेदवार डिक्लेअर होऊ शकतात। प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपले उमेदवार या ठिकाणी देणार आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी उमेदवारी करणार आहेत आणि ही संपूर्ण युती तुटल्यानंतर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे असं म्हणण्यास हरकत नाही। कारण की भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते किंवा जे काही इच्छुक उमेदवार असतील त्याच पद्धतीने शिवसेनेचे जे काही इच्छुक उमेदवार आणि जे काही कार्यकर्ते असतील त्यांना या ठिकाणी स्वतंत्र लढण्यासाठी जागा मिळणार आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर युती संपुष्टात येऊन खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा विजय झाला असं म्हणण्यास हरकत नाही। कारण की अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते होते, अनेक भाजपचे कार्यकर्ते होते, ते स्पष्टपणे बोलत होते की या ठिकाणी स्वतंत्र लढतीसाठी आम्ही तयार आहोत। कारण की गेल्या 4 वर्षापासून ही संपूर्ण निवडणूक रखडलेली होती। मालेगाव महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पहिली निवडणूक ही म्हणजे 2017 मध्ये निवडणूक झाल्यानंतर आता 2025 मध्ये 26 मध्ये निवडणूक होत आहे। तर जवळजवळ 4 वर्ष ही संपूर्ण निवडणूक रखडलेली होती। अनेक उमेदवार हे या ठिकाणी उमेदवारी करण्यास इच्छुक होते आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आता स्वतंत्र लढण्याचा पवित्रा घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना बहुतांशी या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। त्याच पद्धतीने शिवसेना देखील स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी दाखल करणार आहे किंवा स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी उभे करणार आहे आणि या संपूर्ण अपडेटमध्ये खऱ्या अर्थाने युती तुटली आणि या ठिकाणी भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत त्या ठिकाणी प्रबंधोई महाराष्ट्राने सर्वे केल्याप्रमाणे हे संपूर्ण संभाव्य उमेदवार राहू शकतात असा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्याच पद्धतीने काल प्रबंधोई महाराष्ट्राने जी काही बातमी प्रकाशित केली होती बंडू काका बच्छाव यांच्या नाराजी संदर्भात, त्यानंतर सुनीलजी गायकवाड असतील, त्याचप्रमाणे अद्वैजी हिरे असतील, अशा अनेक नेत्यांनी या ठिकाणी युती होऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने युती या ठिकाणी संपुष्टात येऊन आता भारतीय जनता पार्टी मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे। त्याच पद्धतीने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी समोरासमोर बघवायला मिळणार आहे। खऱ्या अर्थाने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत। राज्यात सत्तेमध्ये असलेली या ठिकाणी महायुती खऱ्या अर्थाने मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी विभक्त लढताना दिसणार आहे किंवा समोरासमोर लढताना दिसणार आहे। येणारे जे काही अपडेट असतील ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू। मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मुख्य अपडेट बघण्यासाठी प्रबंधोई चॅनलला आजच सबस्क्राइब करा असं मी आव्हान करतो। त्याआधी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे हे संभाव्य उमेदवार असू शकतात यांची यादी मी पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो, कारण की यामधीलच काही उमेदवार खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिसू शकतात। प्रभाग क्रमांक 1 मधून मुकेश गवळी, विजय देवरे,
बापू कोळी, महेश वाघ हे 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून दिसू शकतात। त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 2 मधून छायाताई शिंदे, दुर्गेश कोते, विठ्ठल बर्वे हे या ठिकाणी यांना उमेदवारी मिळू शकते। त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 9 मधून गुलाब पगारे, भीमेश्वर महाजन यांच्या घरातील कुटुंबातील कोणी व्यक्ती, तसेच युवा गीते, संजय कन्नोर यांना उमेदवारी मिळू शकते। तसेच प्रभाग क्रमांक 10 मधून दिनेश साबणे, भीमा भडांगे, देवा पाटील यांना उमेदवारी मिळू शकते। तसेच प्रभाग क्रमांक 11 मधून प्रवीण बच्छाव, दीपक गायकवाड, वीरेंद्र देवरे आणि बापू बच्छाव किंवा रवींद्र हिरे यांना उमेदवारी मिळू शकते। तसेच प्रभाग क्रमांक 12 मधून मदन बापू गायकवाड, राजेंद्र शेलार, मुथाभाऊ आहेर, तसेच सुनील चौधरी किंवा सुधीर जाधव यांना या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता या ठिकाणी आहे। त्याच पद्धतीने मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं बघायला मिळणार आहे की राज्यामध्ये असलेली महायुती ही मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विभक्तपणे लढणार आहे। शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र मालेगाव महानगरपालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। खऱ्या अर्थाने येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील पुढील काही अपडेट असतील, पुढील काही बातम्या असतील किंवा पुढील काही महत्त्वाच्या घडामोडी असतील, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजतर्फे आपल्याला ते बघायला मिळणार आहे। नक्कीच पुढील बातमी, पुढील घडामोडी, पुढील अपडेट बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।